मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आपल्या धर्मामध्ये चारधाम यात्रेला खूप महत्त्व आहे. जसं महत्त्व काशी यात्रेला आहे ना, तसं चारधाम यात्रेला आहे. पण फार भाग्य असेल तरच ती यात्रा घडते असं म्हणतात. योगायोगाने मला ते भाग्य लाभलं. 1987 साली मी चारधामची यात्रा केली. त्यावेळी माझं वयही बरंच कमी होतं, पण तरीसुद्धा मी चालत वगैरे गेले नव्हते. त्याच्यात आता चार धामं अशी आहेत की गंगोत्री, जमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. त्यापैकी गंगोत्री आणि बद्रीनाथपर्यंत त्यावेळी बस जात होती. म्हणजे थोडंसं अंतर चालायला लागायचं, पण तशी बरीच बस जात होती. आणि जमुनोत्री आणि केदारनाथ ह्याच्यावरती कंडीदंडी म्हणून एक असतं, टोपल्या असतात, त्याच्यात बसून जायचं असतं तुम्ही, आणि लोक तुम्हाला पाठीवर वाहून नेतात. आणि दंडी म्हणजे पालखी असते छोटीशी, आणि ती इतकी छोटी असते की जेमतेमच तुम्ही त्याच्यात पाय जवळ घेऊन असे पाय मुडपून तुम्ही बसायचं असतं, आणि लोक दोन खांद्यावरनं त्याला घेऊन जातात पालखीसाठी. मेणा असेल त्याचं, पण बंद नसतं, ओपन असतं. कंडीदंडी आणि घोडा हे तीनच प्रकार होते. हेलिकॉप्टर वगैरे तेव्हा नव्हतं, आणि रस्ते पण खूप अरुंद होते, खूपच अरुंद रस्ते होते. त्यामुळे माझा जो अनुभव होता त्या अनुभवाशी आताच्या लोकांचा अनुभवाचं जराही संबंध असेल असं मला वाटत नाही. खूप छान मला आवडलं तिथे जायला. नंतर आल्यानंतर खूप त्रास झाला, तो भाग वेगळा आहे. पण मी गेले ती जमुनोत्रीला गेले, मी ती घोड्यावरून गेले, आणि केदारनाथला गेले ती मात्र त्या दंडीमध्ये म्हणजे पालखीतनं गेले. ते मी त्याच्याबद्दल काही फार सांगण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. मध्ये एखादा विषय आला तर मी सांगेन. आता अगोदर मी तुम्हाला हे सांगते की केदारनाथ धाम हे जागृत देवस्थान मानलं जातं. आता ते कसं, आणि ती एक गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की पांडवांनी युद्ध जिंकल्यानंतर पांडव राज्यावर आले. धर्मराज म्हणजे युधिष्ठिर राजा झाला, आणि त्यांनी जवळपास 40 वर्ष राज्य केलं. 40 वर्षानंतर तरी ते थोडे अशांत होते. मग त्यांनी एक दिवशी वासुदेव कृष्णाला विचारलं की आम्हाला सारखं अशी मनाला टोचणी लागली आहे की आम्ही युद्ध केलं, राज्य मिळवलं, पण आम्हाला असं वाटतं की आमच्या हातनं आमचे गुरु मारले गेले, आमचे आप्ते मारले गेले, तर त्याचं पाप आम्हाला खूप लागलं आहे, आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. काय करू आम्ही आता? तू आम्हाला मार्गदर्शन कर. तर कृष्णाने त्याला सांगितलं की तुम्ही महादेवाला शरण जा, शंकराला शरण जा, शिवाला शरण जा, आणि त्याच्याकडे तुम्ही माफी मागा, आणि तो तुम्हाला क्षमा करेल, कारण तो दयाळू आहे, करुणासागर आहे सांगितलं. आणि पांडव म्हणाले ठीक आहे. मग काशी यात्रेला निघाले ते, कारण काशीला शंकरांचा वास, शिवाचा वास काशीला, विश्वेश्वर, तर तिथे जायचं म्हणून ते निघाले. आणि वासुदेव कृष्ण द्वारकेला निघून गेले, आणि चालतायत काशीला गेले. काशीला गेले तर तिथे शंकर नाही. कुठे गेले बाबा? मग आता शोधत फिरायला पाहिजे. कोणालाच माहिती नव्हतं ते कुठे गेले. म्हणून पांडव चालत 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 सगळीकडे शोधत होते शंकराला. कुठेही शंकर मिळाले नाही. मग पांडव हिमालयाच्या दिशेने चालत राहिले की कदाचित हिमालयात भेटले तर बघूया. हिमालयात ते गेले. हिमालयात गेल्यानंतर केदारनाथच्या जवळ त्यांना ते दिसले, पण शंकरांनी त्यांना पाहिलं, आणि शंकरांना राग आला होता त्यांचा की इतकं त्यांनी युद्ध केलं वगैरे असं, म्हणजे क्षमा करायची नव्हती, म्हणून ते लपून बसले. ते लपून कुठे बसले तर बैल होऊन लपून बसले. बैल होऊन लपून बसले आणि चालले होते असे. पण धर्मराजांनी त्यांना ओळखलं, युधिष्ठिरांनी त्यांना ओळखलं, कारण अर्थातच सत्यवचनी राजा तो, थोडीफार सिद्धी असेलच बहुतेक. तर त्यांनी ओळखलं आणि भीमाला सांगितलं की तो चाललाय, त्याची शेपूट पकड. त्यांनी शेपूट पकडली. शेपूट पकडल्याबरोबर शंकरांनी आपलं डोकं, म्हणजे त्या बैलाने आपलं डोकं जमिनीत खुपसलं. डोकं जमिनीत खुपसलं, शेपूट हातात राहिले, आणि तो वरचा जो भाग होता, पाठीचा जो भाग असतो बैलाचा, तो भाग वरच राहिला, आणि शंकर अदृश्य झाले. त्यानंतर मग सर्व पांडवांनी आणि द्रौपदीने डोळे मिटून शंकराची आराधना केली, आणि त्याला सांगितलं की आमच्या हातनं खूप पाप झाले, तुझा अंतरात क्रोध येणं अगदी स्वाभाविक आहे, तू मला क्षमा कर आणि आमचा उद्धार करतो. त्यांची प्रार्थना ऐकली, आणि दयाळू शंकर तो प्रसन्न झाला, आपल्या मूळ रूपात आला, आणि त्यांनी सांगितलं त्यांना की मी तुम्हाला क्षमा केली. आणि त्याला त्यांनी त्या पांडवांनी सांगितलं आता मला राज्य नको, काही नको आहे आता आम्हाला,
म्हणून शंकराने त्याला स्वर्गारोहणाचा मार्ग दाखवला, स्वर्गाचा रस्ता दाखवला आणि पांडव त्या रस्त्याने पुढे निघून गेले. आणि ते जे त्या शिवलिंग रूपात शंकर बैलाच्या पाठीचा जो आकार आहे ते शिवलिंग मानलं तर तिथे तो आकार तिथे आहे. आज जो आपण पाहतो तो तिथे आहे आणि आपण जी पूजा करतो ती त्या बैलाच्या पाठीच्या आकाराच्या शिवलिंगाची आपण ती पूजा करतो. आता काही हुशार लोकांनी काय केलं, ज्यांना पर्यटनाची आवड असेल किंवा ती गोष्टही असेल माहिती नाही, गोष्ट अशी सांगितली जाते की त्यांनी ज्यावेळी डोकं खुपसलं मातीमध्ये तेव्हा ते नेपाळमध्ये वर आलं. म्हणून मग ती पशुपतीची यात्रा म्हणजे ज्या लोक असं म्हणत असत की केदारनाथची यात्रा केली की पशुपतीची यात्रा करावी लागते, ती केली तरच केदारचं पुण्य मिळतं. पण नंतर वाचनात आलं की असं काही नाही आहे. केदारचे हे स्वतंत्र आहे, पशुपती हे स्वतंत्र आहे आणि ते रुद्रस्थान मानलं जातं आणि त्यामुळे याच्याशी काही संबंध नाही. मी वाचन केल्यानंतर मला ते कळलं, कारण माझं केदारनाथ झालं होतं आणि पशुपती झालेलं नाही. तर मला सुद्धा वाटत होतं की पशुपतीला जावं लागेल का आपल्याला, केदारचं पुण्य नाही का मिळणार. म्हणून मग ते वाचन केल्यानंतर कळलं की नाही, असं काही नाही आहे, दोन्ही स्वतंत्र आहे. तर ही ती गोष्ट. आणि स्वर्गारोहणाचा मार्ग दाखवला तर तिथे सुद्धा कपाल हे तीर्थ अशा काही आहेत जागा अशा आहेत की जिथे म्हणजे मृत्यूनंतर आपलं श्राद्ध होतं ना, आपलं श्राद्ध करतात. पण काही लोक जिवंतपणे तिथे जाऊन श्राद्ध करतात आपलं. अशा काही जागा वगैरे आहेत तिथे. आणि तो स्वर्गारोहणाचा जो मार्ग आहे, खरं सांगायचं ना तर हा सगळा स्वर्गारोहणाचा मार्ग आहे. इतका तो कठीण आहे. चारधामची यात्रा खूप कठीण आहे. तुम्ही घोड्यावरनं जा, चालत जा, कसे जा. त्या यात्रेमध्ये अनेक लोक चालत होते. आता जो रस्ता तुम्ही पाहताय म्हणजे टी व्हीवरच्या तुम्ही बातम्या पाहता त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला रुंद रस्ता दिसतो, तसा नाही, तसा नव्हता तो त्यावेळी. जेमतेम 2 माणसं चालू शकली. काही जागा तर अशा होत्या की रांगेत घोडे जात होते, रांगेत. आणि इतका तो अरुंद रस्ता होता. आणि त्यावेळी जागृत देवस्थान ते सुरुवातीपासूनच आहे, जे पांडवांच्या काळापासून आहे. शंकराचार्यांनी नंतर मग बद्री आणि केदारी दोन्ही धामं पुनर्बांधणी त्यांची केली, पुनरुद्धार केला त्यांचा देवळांचा. आणि आता जे आहे आता फारच म्हणजे आता मला प्रश्न पडला की त्याला मी विकास म्हणूया आपण की काय विध्वंस म्हणूया, खरंच कळत नाही. आता परवा यावर्षीची यात्रा सुरू झाली ती 10 मेला केदारनाथचे दरवाजे उघडले, 12 मेला बद्रीनाथचे दरवाजे उघडले. किती दिवस झालेत बघा तुम्ही. आणि या काळामध्ये सगळीकडे मिळून 57पेक्षा जास्त, जवळपास 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. का झाला आहे तो, तर एकतर गर्दी हे कारण असेल. इतकी अमाप गर्दी झाली आहे की तिथे आता लोकांना यात्रा थांबवून प्रवेश म्हणजे 2-2, 3-3 दिवस लोक रांगेत उभे राहत आहेत आणि त्यानंतर ते देवळात पोचणार. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक तर इतके आहेत. तर तिथे जसं आपण उंचावर जातो आणि हवेचं प्रमाण कमी होतं तसं ऑक्सिजनचं प्रमाण पण कमी होतं, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे वर गेल्यानंतर ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने लोक जास्ती मरतात. आता आम्ही गेलो त्यावेळी केदारनाथला आमच्याबरोबरच्या एका बाईंना, मी लहान होते, बरीच तरुण होते त्यांच्या तुलनेत, तर त्या बाईंना त्रास व्हायला लागला तिथे. पण तिथे एक आहे की छोटी छोटी अशी सेंटर्स म्हणतो ना, आरोग्य केंद्र टाईप अशी असतात आणि तिथे ऑक्सिजनचे सिलेंडर्स होते. त्या बाईंना ताबडतोब ऑक्सिजन दिला गेला आणि मग संचालक, आम्ही 9 जणांचीच ती ट्रिप होती, कारण ती पुढे त्यांनी नेली होती आणि बाकीचे सगळे दिल्ली आग्रा वगैरे ट्रिपचे लोक होते. एका यात्रा कंपनीतनं गेले होते मी. वाईट होती कंपनी, चांगली नव्हती, त्यांच्याविषयी काही बोलायची इच्छा नाही मला, फार हाल केले त्यांनी पर्यटकांचे. तर तिथे त्यांनी मग संचालकांनी मला खूप घाई केली की नाही, आणि एवढ्या लांब यात्रेला मी गेलेली असूनसुद्धा एक क्षणभरसुद्धा आम्हाला काही बघायला मिळालं नाही, मनशांती मिळाली नाही. एक तर खूप ताण आला मना की या बाईंचा इथे काय होतं आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी आपल्याला खूप त्रास होतो, बघण्याची पण काही हेच राहत नाही, म्हणजे शुद्ध नसते. आपण थोडे विचलित झालेलो असतो की आता आलो आहे खरे यात्रेला. तर ते सगळं झालं आणि मग आलो, वाटेत पाऊस बिऊस लागला, त्या बाई आल्या सुखाने, आम्ही सगळे घरी परत आलो वगैरे. पण ते वर हे मृत्यू जे होतात ते त्यामुळे होतात. आता कालच्या यात्रेविषयी मी वृत्तांत वाचत होते, बघत होते मुद्दाम सांगण्यासाठी तुम्हाला की हेलिकॉप्टर सेवा गेली काही वर्ष सुरू आहे तिथे. आता हेलिकॉप्टर सेवा हवी का आपल्याला मुळात. मी जात होते ज्यावेळी मी घोड्यावरून एका ठिकाणी उतरले जमनोत्रीला जाताना आणि बसले होते, घोड्यांना पण थोडी विश्रांती हवी ना. तर एक बाई होती माझ्या शेजारी, खूप म्हातारी होती, 65-70 वर्षाची त्यावेळी ती असेल. मला तिने विचारलं, मला म्हणाली की कैसे जा रहे हो, कहाँ से हो. म्हटलं मुंबई. तर म्हणाली कशी चालली आहेस. तशी म्हटलं घोडा आहे आता तो येईल. तर ती म्हणाली घोड्यावरनं जातेस, एवढी तरुण मुलगी लहान, तू तुला घोड्यावरनं जातेस कशी काय. तू देवाला जाताना घोड्यावरून वगैरे जायचं नसतं, तू चालायला पाहिजे. मी नाही का चालत बघ.
तर म्हटलं नाही ती बहुतेक MP मधली वगैरे असेल. तर म्हणाली की मी म्हटलं तुम्हाला सवय असेल ना, आम्हाला सवय नसते. ती म्हणाली नाही सवय काय आहे, देवाकडे जाताना सवय कशाला पाहिजे, आपण काय रोज जातो का, चालायचं, त्याला हवं तितकं तो थांबवेल वाटेत, हळूहळू जमेल तेव्हा पोचू ना आपण कधीतरी. तुम्ही शहरी लोक असं करता, तुमचं देवाच्या भक्तीने तुम्ही येतच नाही, असं ती म्हणाली मला. तर मी काही खूप लक्ष दिलं नाही. आणि कारण मला असं वाटलं की ती कितीही म्हणाली तरी चढण्याची काही माझी ताकद नाही आहे, आमची नसते म्हणजे. त्यामुळे परत मी घोड्यावर बसले आणि मी माझी गेली. तर वरून येताना काय होतं, तर मी जसं म्हणाले तुम्हाला की अरुंद वाट होती आणि घोडे एका वेळी एक पॉईंट असा आला की घोडे ट्रेंड असतात असं घोडेवाले आपल्याला सांगतात. आणि बाजूनी जे थोडं गवत असतं हिमालयात, ते आता आधी 6 महिने ते बंद का असतं ते सांगते. अक्षय तृतीयेला दरवाजे बंद होतात आणि पुढले 6 महिने सॉरी अक्षय तृतीयेला दरवाजे उघडतात आणि दिवाळी झाली की ते बंद होतात दरवाजे. ते पुढले 6 महिने सगळे बर्फाखाली तो प्रदेश सगळा झाकला जातो. त्यामुळे दर्शनाची काही सोय नसते. आणि तिथल्या ज्या मूर्ती आहेत त्या उखीमठात आणल्या जातात. ज्यांना जायचं आहे त्यांनी उखीमठात जाऊन दर्शन घ्यायचं. आणि कोरोना काळात सुद्धा हे झालं होतं. अक्षय तृतीयेला ज्यावेळी दरवाजे उघडले, कोरोना काळात परवानगीच नव्हती ना कोणाला, पण देव तर जाणार ठरल्या वेळी आपल्या जागेवर. म्हणून देवस्थान मंडळाचे जे काही 5, 7, 8, 10 सभासद असतील त्यांचे, त्या सगळ्यांनी ते नेले, देव दरवाजे उघडले, देव जागेवर ठेवले आणि पूजा वगैरे केली त्यांची. आणि ते नेहमीप्रमाणे, पण ते लोकांना उघडं नव्हतं त्या काळात. पण पुन्हा स्थापना त्यांची जागेवर ते गेलेले होते. तर देवांचं ते त्यांचं 6 महिने बंद असल्या कारणाने. आणि आता कसं झालं सांगते, 2013 साली जो प्रलय झाला, महाप्रलय झाला, त्या काळामध्ये तुम्ही सगळी ती दृश्य तुम्हाला आठवतील, जरा विचार करून बघा की सगळं म्हणजे तो प्रदेश पूर्णपणे नाहीसा झाला, धुवून गेला, वाहून गेला. पण ते एक मंदिर, केदारनाथचं एकमेव मंदिर तिथे राहिलं, शिल्लक राहिलं. कारण तो एक मोठा दगड येऊन पडला दरवाजावर, पाणी तिथे आत गेलं नाही. आणि त्यामुळे तेव्हापासून लोकांच्या आणखी श्रद्धा बसली की हे जागृत देवस्थान आहे. जागृत देवस्थान म्हणजे माझ्या हिशोबाने जागृत देवस्थान केव्हा होतं, तुम्ही श्रद्धेने जाता. आपण म्हणतो नाही मानला तर देव, नाही तर दंगला, तसं आहे. पण जागृत देवस्थान ते आहे, कारण त्याला परंपरा आहे. आपल्या धर्मामध्ये ते 4ही देवस्थानंही आपल्या धर्मात सांगितलेली आहेत. काशीच्या खालोखाल ही 4ही देवस्थानं आपल्याला पवित्र मानली जातात. तर ह्या मध्यंतरी एक केदारनाथ नावाचा सिनेमा आला. सिनेमा खूप चालला नाही, पण त्यातलं नमो शिवाय असं काहीतरी एक गाणं आहे त्यातलं, खूप प्रसिद्ध झालं होतं. आता मला शब्द आठवत नाही. ते गाणं जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तो जो प्रवास आहे, मार्ग आत्ताचा दाखवलेला आहे, पण त्या प्रवासात जे वापरले आहे ना, दंडीकंडी आता मी म्हणाले, ते दोन्ही तुम्हाला वाहून नेणारे लोक आणि कसं बसायचे वगैरे ते तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. तर आता केदारनाथला जाणं जितकं सोपं झालं आहे असं लोक म्हणतात, आता सोपं झालं आहे. मला ते सोपं वाटत नाही. मला असं वाटतं की हिमालयासारख्या ठिकाणी, आता परवा जे हेलिकॉप्टरचा एक अपघात, ते पण मी वाचलं, अपघात झाला नाही, केदारनाथाने वाचवलं असं त्यातल्या पर्यटकांची पक्की भावना आहे. 7 लोक होते हेलिकॉप्टरमध्ये, एका प्रायव्हेट कंपनीचं अर्थात हेलिकॉप्टर होतं. आणि काही अंतरानंतर हेलिकॉप्टर हलायला लागलं, खूप डळमळायला लागलं की आता काय होणार, आता अपघात होणार. जवळपास आशा सोडली. 4 मित्र गेले होते, उद्योजक होते. त्यातला एक त्या विमानात, त्या हेलिकॉप्टरमध्ये एकाला जागा मिळाली. 6 लोक होते, त्यात एकच जाणार होता, म्हणून उरलेले 3 खाली राहिले. नंतरच्या फेरीमध्ये जाऊ असे ते तिथे राहिले. आणि हा बसला, एकाला जागा मिळाली म्हणून. आणि तो गेला आणि ते विमान खूप हलायला लागलं ते हेलिकॉप्टर. आणि मग वैमानिक खूप हुशार, आता त्या ठिकाणी असेच असतील ट्रक ड्रायव्हर वगैरे सुद्धा हुशारच असावे लागतात तिथे. तर त्यांनी ते हेलिकॉप्टर जमिनीवर कसं बसं उतरवलं, लोक बाहेर आले आणि अक्षरशः म्हणजे वाचले मरणाच्या दाढेतनं. खूप पडलं असतं समजा तर काय घडलं असतं. आणि मग तो गेला, त्यांनी दर्शन वगैरे घेतलं त्या लोकांनी सगळ्या. चालत जावं लागलं पुढे, हेलिकॉप्टर तिथेच थांबलं. त्यानंतर ते परत आले हेलिकॉप्टरनी, जिथे यायला पाहिजे तिथे आले ते. आणि मग त्या 3 मित्रांची काही त्यांचं धाडसच झालं नाही. आणि हा सुद्धा देवळात जाऊ शकला नाही, इतकी गर्दी, मरणाची गर्दी होती म्हणाला. तिथं आम्ही बाहेरनंच देवाला नमस्कार केला, वाचवलं आम्हाला, त्याबद्दल त्याचे आभार मानले आणि आम्ही परत आलो हेलिकॉप्टरने. तो परत आले ते लोक. ही बातमीसुद्धा तुम्हाला मिळेल, हेलिकॉप्टर अपघात म्हणून यूट्यूबवर कुठेतरी दिसेल तुम्हाला ती बातमी. तर अशा प्रकारे त्यांचे प्राण वाचले. तर आता हे हेलिकॉप्टर वगैरे अशा सतत बदलणारी हवा, कडाक्याची थंडी असेल, वारा असेल, वाटेल तेव्हा येणारा पाऊस असेल, तुम्ही हेलिकॉप्टर करता, हेलिपॅड करता, तिथे तयार करावं लागतं तुम्हाला. अनेक ठिकाणी केले. आपण त्याला विकास म्हणतायत लोक, पण मला स्वतःला कायम पडणारा प्रश्न आहे, त्याला देवभूमी म्हणतात त्या प्रदेशाला. सबंध हिमाचल प्रदेश
आता गढवालमध्ये आहे ते, म्हणजे आता काय म्हणूया आपण, उत्तराखंडमध्ये ते आहे. तर त्या उत्तराखंडमध्ये हिमालयामध्ये आपल्याला असे रस्ते, आर्मीसाठी जे रस्ते लागतील ते आवश्यक आहेत आपल्याला, ते गरजेचे आहेत, कारण देशाचं संरक्षण व्हायचं आहे. पण माणसांसाठी कशाला हवे आहेत हेलिपॅड्स वगैरे, आणि देवाला जायचं ना, ती देवभूमी अनेक आता खाली वाटेवरच आहे. गौरीकुंडपासून तुम्ही चालायला सुरुवात करता, म्हणजे घोड्यावरूनच एक चालतच आहे, आणि केदारनाथपर्यंतचा तो रस्ता आहे. गौरीकुंड टू केदारनाथ असा तो रस्ता आहे. बद्रीचा तेवढा प्रश्न येत नाही. बद्री तुम्हाला वरपर्यंत बस जाते, आणि ती तिथे सोपं असतं त्या मानाने जाणं. आणि बद्रीचं देवस्थान जे आहे ते अलकनंदेच्या काठावर आहे, त्यामुळे फक्त असं वरनं जायचं आणि पलीकडे ते देऊळ आहे. खूप छान आहे. बद्रीचा अनुभव माझा खूप छान होता, पण केदारनाथचा अनुभव मात्र वेगळ्या पद्धतीने लक्षात राहिला. दर्शन झालं, मनापासून झालं, पण तिथे काही पाहायला मिळालं नाही. शंकराचार्यांनी काय काय केलं आहे, इतर लोकांचे काही मोठे आहेत का, काही बघावं, काही मिळालं नाही. पण बद्रीधामला असताना मात्र आम्ही माना बॉर्डरपर्यंत गेलो, आपल्या सैनिकांनाही भेटलो काही, कारण आपलं ते त्यांचं कॅम्पस हे आहे तिथे, त्यामुळे तिथे जाऊन सैनिकांना वगैरे पण भेटून त्यांचे खूप आपण करतोच ना, म्हणजे प्रणाम करावा इतकं त्यांचं खूप मोठं काम असतं. तिथे जाऊन पण आम्ही त्यांना भेटलो. आम्ही त्यांना पैसे केले नाही, कारण तो त्यांचा अपमान ठरला असता. आमच्याजवळ काहीच नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यांना नाही, आम्ही काही आणलं नाही, कारण आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही इथे येणार आहोत, तेव्हा आम्ही फक्त तुम्हाला वंदन करू शकतो. त्यानंतर आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर नाही, त्यानंतर आम्ही ह्याला गेलो, येत असताना रुद्रप्रयाग थांबत यावं लागतं. याच्या आणखी एक गोष्ट मला आठवते, ज्यावेळी शेपूट धरली भीमाने त्याची, त्यावेळी त्या बैलाचे तुकडे झाले. 4 पाय होते, 4 पाय वेगवेगळ्या ठिकाणी, डोकं वेगळ्या ठिकाणी, आणि पाठीचा भाग आहे तो बरोबर केदारनाथच्या जागेवर. तर असे पडल्यानंतर तिथं रुद्रप्रयाग वगैरे अशी जी शंकराची स्थानं आहे ती सगळी त्यातून निर्माण झाली असं पण सांगितलं जातं. ते रुद्रप्रयाग वगैरे सगळं आमचं पाहून झालं. मला ती सगळी संधी मिळाली ती भूमी बघण्याची. तिथे आणखी एक घाणेरडी आठवणी, ती सांगते तुम्हाला. ब्रह्मखल नावाचा एक जागा आहे, तिथे आम्हाला ठेवलं होतं त्यांनी. आता ह्या यात्रेमध्ये कुठेही स्वच्छतागृहांची सोय नाही. तर ब्रह्मकल जे होतं तिथे लोक रस्त्यावरच, आणि इतकी भयानक खाण होती ना तिथे, की तिथून कधी एकदा बाहेर पडतो. आम्ही त्या संचालकांना सांगितलं, तुम्ही पुढे चला, कुठेतरी जंगलात आम्ही थांबतो, त्या गाडीमध्ये झोपतो आम्ही, पण इथे नको आम्हाला. इतकी ते म्हणजे काय लोकंसुद्धा पर्यटक करतील काय सांगा ना तुम्ही, त्यांना जर सोयीच नसल्या तर करावं लागतं ना. त्यामुळे त्या ठिकाणी लोक झोपत होते, गच्चीवर झोपत होते, काही चालू होतं. तर ही अतिशय कठीण आहे यात्रा चारधामची. आता लोकांचं जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तिथे, खूप गर्दी होती तिथे. आता काही लोक मला असं म्हणा, ज्यावेळी मी म्हटलं हे हेलिकॉप्टर वगैरे नव्हतं करायला पाहिजे, नको होतं करायला, तर ते म्हणाले असं कसं, पैसेवाले लोक जाऊ शकतात ना, ज्यांची इच्छा असेल ते जाऊ शकतात. याच्यावर काही म्हणजे मी काही वाद वगैरे घालूच शकले नाही. पण मला स्वतःला देवभूमीला धक्का लागावा, असं काही करावं असं नाही वाटलं. म्हणजे मला देशाच्या रक्षणार्थ ज्या सीमा बांधल्या आहेत किंवा जे रस्ते बांधले त्याच्याविषयी काही मला म्हणायचं नाही. पण माणसांनी चैनीसाठी, देवाकडे पोचण्यासाठी चालत जा ना, नसेल चालत तर पालखीतनं जा. आणि तोसुद्धा त्या लोकांचा रोजगार होता त्यावेळेपर्यंत. आता हेलिकॉप्टर झालं तरी लोकांचे ते रोजगार आहेतच ना. त्यांना एकतर तिथे कामं नसतात, 6 महिनेच फक्त त्यांना काम असतं. त्या काळामध्ये 8-9 हजार रुपये म्हणजे रिटर्न भाडं. आता मी मुद्दाम नेटवर पाहिलं तर रिटर्न भाडं, जाण्या येण्याच्या पालखीचं भाडं 17-18 हजार रुपये मिळतं त्यांना. ते चौघांमध्ये वाटले जात असणार ना त्यांचे. तर ते त्यांचं एक ह्याचा उपजीविकेचा एक मार्ग येतो त्यांचा. त्यामुळे मला असं, आणि मुळात धक्का लावू नये हिमालय पर्वताला, हा माझा विचार आहे. सगळ्यांना तो पटेल असं मुळीच नाही, कारण शेवटी विकास हवा आहे सगळ्यांना, लवकर पोचायचं आहे, पैसे आहेत म्हणून मी कुठेही जाऊ शकेन असं असतं, असं हवं आहे त्यांना. ठीक आहे, हा दृष्टिकोनाचा भाग आहे. पण मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतं की यात्रेला तर कष्ट पडणारच ना. देव काय एवढा सहज सुलभ मिळणार आहे का? हो, शक्यच नाही ना. ठीक आहे ना, आपण इथपर्यंत जाऊ, थोडे ह्याच्यातनं. हां, आणि थोडंसं असतं की तिथे ग्लेशियर येतात मोठमोठे वाटेत. त्यावेळी ग्लेशियरवरनं घोडे किंवा ग्लेशियरवरनं पालखी नेणं शक्य नसतं, घसरणार ना. त्यावेळी ते काय करतात, थोडंसं आधी तुम्हाला उतरवतात त्याच्यातनं, घोड्यावरनं किंवा पालखीतनं.
खाली उतरवतात. तुमच्या हातात त्याची बर्चीसारखी काठी देतात. दोघे येतात ना ते. आणि एक असतो त्यातला, एक पालखीच्या इथे थांबतो आणि दुसरा असतो तुमचा अक्षरशः बखोट धरतो तुमचं आणि सांगतो काठी रोवून धरा, काठी पुढे पुढे न्यायची आहे तुम्ही. आणि तो तुम्हाला बखोटीला धरून तो ग्लेशियर पार करतो. मग पुन्हा भराभर इकडे येतो, पालखी घेऊन दोघे येतात. मग पुन्हा आपण बसायचं पालखीत आणि पुढे जायचं. तर असे 7-8 टप्पे असे असतात की जिथे तुम्हाला उतरून त्या बर्फावरनं, पण त्यांच्या मदतीने, काळजी घेतात ते तुमची, त्यांच्या मदतीने ते तुम्हाला नेत असतात. पण पाय तरी घोड्यावर बसून सुद्धा तुमचे पाय दुखतात, पालखीत बसून सुद्धा तुमचे पाय दुखतच असतात. कारण पाय मुडपूनच अगदी पूर्वी हळदी कुंकाला बायका बसायच्या ना, तसं बसावं लागतं. तर ही यात्रा तशी म्हणजे त्या वाहनातनं सुद्धा काही फार सोपी अशातला भाग नाही. फक्त आपण चालत नसतो, पण उतरल्यानंतर आपले पाय आखडतात, दुखतात. आणि तिथे ना वाटेत असे ओटे बांधलेले असतात, 1-2 फुटांचे वगैरे. कारण घोड्यावर चढणार कसं, ते तुम्हाला दरवेळी काही उचलून ठेवतील असं नाही. त्या ओट्यावर तुम्ही उभं राहायचं आणि त्या ओट्यावरनं घोड्यावर बसायचं. असं ते त्यांनी त्यांच्या परीने त्या सोयी केलेल्या असतात. पण ती एकंदर मला नेहमी वाटतं की 50शीच्या आत तुम्हाला जर यात्रा करायची असेल तर 50शीच्या आत ही यात्रा करावी लोकांनी. आणि अप्रतिम सुंदर देवभूमी का म्हणतात त्याला, वाटतं खरंच शंकराचा वास इथे असणार. स्मशानवासी शंकर आपण चित्र अनेक पाहतो आणि असं वाटतं किती शांत वाटत असेल तिथे. तर तिथं आपल्याला सुद्धा खरं शांत वाटायला हवं, पण आता नाही वाटत. आता तिथे खूप गजबज असते, खूप गर्दी असते, मनावर ताण असतो असं दिसते लोकांचं. आणि त्या प्रलयातल्या काही गोष्टी मी मुद्दाम नेटवर पाहिल्या सहज म्हणून. फार अस्वस्थ होतं मन तुमचं महाप्रलय झाल्यानंतर. जे तिथल्या लोकांना तर वाटलं होतं की जगबुडीच झाली आहे सगळीकडे, सगळं संपलं आहे आता. पण तसं नव्हतं. सरकारने ॲक्शन घेईपर्यंत बराच वेळ गेला. असो तरी हा आता केदारनाथचे आणि बद्रीचे या चारधामचे दरवाजे उघडल्यामुळे हा भाग मी इथे मुद्दाम सांगितला तुम्हाला. माझा अनुभव एक आपण म्हणतो बघा की दर्शन झालं आणि मी कृतार्थ झाले, तशी झाले मी त्यावेळी. आता काशी यात्रा गेल्यावेळी माझी रद्द झाली, काशीला मी जाऊ शकले नाही, पण केदारनाथ माझं झालं आहे. त्यामुळे एका परीने मला एकदम वरची पोस्ट मिळाल्यासारखं वाटलं. आता मी इथे थांबते, पुढच्या वेळी पुन्हा भेटेन तेव्हा नवीन काहीतरी सांगेन. धन्यवाद.